हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थान येथे 5वे मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी केले। हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मागील 1 वर्षापासून अविरतपणे मतदारसंघातील गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने हदगाव हिमायतनगर विधानसभेचे बाबूराव कदम कोहळीकर यांच्या मार्फत सर्व रोगनिदान आणि उपचार शिबिरे घेण्यात येतात। 11 मे रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थान येथे 5वे मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन बाबूराव कदम कोहळीकर यांनी केलं। यावेळी बोलताना त्यांनी असं सांगितलं की अशी आरोग्य शिबिरे घेणे ही काळाची गरज आहे। या शिबिराच्या माध्यमातून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून मला ती सेवा केल्याने समाधान मिळते, यातच मोठं समाधान आहे असं ते यावेळी म्हणाले। बाळासाहेब खांजोडे, MCN न्यूज, हदगाव। आताच परमेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये 5वं शिबिर आहे आणि मला वाटते 3ऱ्या शिबिरामध्ये तामसा येथील 4,500 रुग्णांनी शिबिराला हजेरी लावली होती आणि त्याच्यातले सर्दी खोकला साधारण याचे बिमारीचे तिथल्या तिथंच एखादे गोळ्या औषधी टॉनिकची बाटल देऊन ते त्यांना घरी पाठवलं। परंतु 1050 लोकांना मेजर त्याच्यावर सर्जरी करण्यासाठी वर्धा येथील मेघे सांगवी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। हा सुद्धा बच्चू हे बाळ आमच्या तामसा येथील शिबिरामध्येच आता कित्येक पेशंट येतात, आम्हाला काय याची ओळखही नसते आणि ह्याला सुद्धा त्या शिबिरामध्ये याच्यावर उपचार केला, त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं। ऑपरेशन दुर्बीनद्वारे ऑपरेशन केलं। किती दिवस ठेवलं होतं तुम्हाला? 10 दिवस तिथं रुग्णालयामध्ये होते आणि यांना कुठल्याच प्रकारचं बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, पण आज ते स्वतःच्या पायावर उभा राहिला। की खरं तर आम्हाला सुद्धा म्हणजे याचा म्हणजे अभिमान वाटते की ह्याच्यापेक्षा दुसरी सेवा कुठलीच असू शकत नाही। हे जे आमच्या शिबिराचं वैशिष्ट्य आहे। साहेब, आणखीन काही शिबिराचं आयोजन म्हणजे अपंगासाठी यांच्यासाठी काही होणार आहे का? असं आम्हाला प्रचार काळामध्ये एक मुलगी भेटली होती, मला वाटते तामसा सर्कलमध्ये कुठलं गाव आहे प्रचार काळामध्ये, तर त्या मुलीचं भारतातलं 3रं ऑपरेशन असं डॉक्टरचं म्हणणं आहे। जवळजवळ त्यांना 1-2 महिन्याचा कालावधी लागला आणि त्यांच्यासाठी हे इथलं बॉल जॉईंटच्या इथलं वेगळं एक म्हणजे प्रत्येक ते साईज त्यांना येत नव्हती, तर वेगळ्या साईजचं बनवून घेऊन डॉक्टरचं म्हणणं की जे 3रं ऑपरेशन आहे इतकं मोठं, तर ती शस्त्रक्रिया सक्सेस झाली आणि ती मुलगी चालायला लागली आणि त्या मुलीनंच मला शिबिरामध्ये विधानसभेच्या प्रचारामध्ये चिकाळ्याची मुलगी मनपुरे असं एका प्रचार काळात त्या गावी गेलो असता आम्हाला भेट झाली, तर आमचं सुद्धा समाधान झालं की आपल्या शिबिरामधून बऱ्याच जणाला ज्यांना चालता येत नाही त्यांना चालता यायला, अशी अनेक उदाहरणं आहेत। खरं तर हे जे गरजू लाभार्थी आहे यांनी आमचे शिबिर कंटिन्यू चालूच राहणार आहेत। दर 3 महिन्यांनी शिबिराला जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की पुढचं शिबिर ज्यावेळेस होईल त्या शिबिरासाठी रुग्णांनी भेट द्यावी एवढीच आपल्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो।